करायची आणि मांसाहार करायचा. हा नाही बरं का परमार्थ, हा स्वार्थ आहे तुमचा. काय चतुर्थी करण्यात मजा येणार? चंद्राचं कॅलेंडर बघती, कवाई चंद्रोदय कवाई चंद्रोदय धरती कशाला? जीवाला काय उगीच? तुम्ही हेच हाच तो विषय आहे. माणूस ऐकतोय पण ऐकत नाही. ऐकणं वेगळं, ऐकणं. मग श्रवण भक्ती कुठली सांगितली? ऐकण्याची सांगितली आहे का आत्मसात करण्याची सांगितली? खेचरांच्याही म्हणा आणि सात्विकाचा पाना श्रवणाने सुमना समाधी जोडे. इतकी ताकद श्रवणामध्ये. तुम्ही ऐकताना समाधी लागेल एवढं सामर्थ्य श्रवणात असावं. आणि आहे. बसल्या जागी सर्व सुखाला मिळताय तुम्ही. तरी अवधान ऐकिले तिचे मग सर्व सुखाची प्राप्त होईते. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. मी शब्द देतोय तुम्हाला. माऊली म्हणतात शब्द देतोय. काय देतोय? शब्द. तुम्हाला प्रतिज्ञोत्तर, प्रतिज्ञा घेऊन सांगतोय की तुम्हाला सर्व सुखाची प्राप्ती होणार. काय करायचंय? त्याच्या मनाचा मारू न करता आणि इंद्रिया दुःख न देता इथं मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. बसल्या जागी मोक्ष रे. ऐकावं ना. कसं? चरणी जगन्नाथ. तुमचं ऐकणं हे देहस्वरूपी असावं. तुमचं चित्त जगाच्या मालकाच्या चरणेश. याला ऐकणं म्हणायचं. आम्हा दया परस्परे एका नामाचीच अंतर, याला अवस्था म्हणायची. मत्स्य कुर्म आदी कवचांच्या महिमेसी आले धन्य वैष्णव ते जगवी शशिशी पाहाले. काय शब्दात लावणीचे आपल्याविषयी. ज्ञानोबा म्हणतात सूर्याला तरी ग्रहण आहे, चंद्राला तरी डाग आहे, त्याला ग्रहण नाही डाग नाही असा वैभवशाली माझ्या नजरेत फक्त वैष्णव आहे. त्यासाठी जगाचा बाप अवतारित होतो. एवढं सामर्थ्य तर एका तुळशीच्या माळेनं कपाळाच्या गंधेनं आणि मुखाच्या नामानं येत असेल तर आमच्यासारखे सामर्थ्यवंत दुसरे कोण असणार आहे? पण पडलं कमी प्रारब्ध. कमी काय पडलं? प्रारब्ध. काही माणसं मला निघातो कीर्तनाला गेलो नाही, काही म्हणले गेलतो बसलो नाही, काही म्हणले बसलो मधनच आलो पटलं नाही, काही म्हणले शेवटपर्यंत बसलो कळत नाही. कसं कळलं? करायला स्थिर नको का माणूस? कसं कळलं दादा? तुमचं मन कीर्तनात वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, तुमचे पाय कीर्तनाकडे येत नाही, तुमचा दोष नाही. ज्ञानोबा काय सांगतात? पूर्वजन्मीचं पाप कीर्तनाच्या ठिकाणी बसू देत नाही, त्याला सामर्थ्य भाग होत नाही. माझी ना नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन भावयान पावे कोणी. तुका म्हणे नार पाप ठाके हितार. माणसं सहज विचारतात काही पाप 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 म्हणजे काय असतं? एक गावकर स्वतःच चांगलं कळत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं? अजून काय पाप हवाय तुम्हाला? राहायला घर आहे, खायला अन्न आहे, पोटापुरतं कमवताय तरी तोंडावर 12 वाजल्या. पापच आहे तुमचं. आनंद आहे का चेहऱ्यावर तुमच्या तरी ना आपल्या तरी? काही नाही. कारण आपल्याला माहित आहे भोगावं लागणार एके दिवशी. आपण लई कुठाने केली जिंदगी. आपण का स्थिर नाहीये, आपण का सुखी नाहीये? कारण आपलं कर्म आपल्याला माहित आहे ना. जगाच्या बापाला असेल आहे आपल्याला माहित आहे ना. आपण काय वागतो हे जिजाने आपल्याला आहे, त्याच्यामुळे आपलं मन आपल्याला खात म्हणून सुखी नाहीयेत आपण. पिता महाभीष्म वचन घेत आहेत काही झालं कृष्णा मी अर्जुन नाही मग सोडणार. देवाला चिंता वाटायला लागली अर्जुनाची. अर्जुनाला बोलायला भगवान श्रीकृष्ण त्यांच्या कक्षामध्ये गेले. अर्जुन धाराधूर झोपले. कुसलंच भय नाही चेहऱ्यावर, कुसलीच चिंता नाही, निश्चिंत एकदम निर्भय झोपलेला अर्जुन. देवाला नगर वाटलं अर्जुनाचं. उठवलं त्याला. देवाला जलसी वाटली. उठवलं. येडायच काय? विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध लढायचंय, झोपलाय असा बाबा जसका युद्ध जिंकून आला. कुसलट चेहऱ्यावर भय नाही रे बाबा तुझा. चतुरंग सैन्य त्यांच्याकडे, तुझ्यापेक्षा दीर्घट मोठं सैन्य त्यांचं. शस्त्रबळ मनुष्यबळ धनबळ सगळं त्यांच्या पदरात आहे. तू कशाच्या विश्वासावर झोपलायस? आणि एवढ्या संकटात, एवढ्या व्याधीत, एवढ्या त्रासात एवढं स्थैर्य, एवढं धैर्य आलं कुठून तुझ्या? एवढा निर्भय, एवढा निशंक झालाच कसा? एवढ्या संकटात झोप आली कशी? तुझ्या काळजीत मी जागा आहे इथं. माझ्या डोळ्याला डोळा नाही तू झोपला. हेच तर आहे ना दादा. देवा ज्याच्या काळजीत जगाचा मालक जागा आहे त्याला कशी झोप लागणार नाही? तो माझ्यासाठी जागा आहेस ना बाबा. तू उत्तर दिलंस. अनाथाचा नाथ मग अवघ्याची त्रैलोक्य आनंदाची. आता जर मी तुला मागितलंय तर मला आता काहीच मागायची गरज पडत. तू माझा झालाच ना देवा. आम्हाला नाहीत ना झोपा. आम्हाला कुठे झोप आहे? होय येतगावकर कशा लागतील म्हणा. पलंग सुद्धा सासऱ्याच्या पैशाचा आहे, झोप तरी कशी लागेल? त्याला स्वतःच्या कष्टाचं काही नको का? असं तुम्हाला असं वाईट वगैरे वाटत नाही का? म्हणजे लेख करून विचारते. पलंग सासऱ्याचा नाही, पलंग सासऱ्याचा, कपाट सासऱ्याचं, टीव्ही सासऱ्याची, फ्रीज सासऱ्याचा, वॉशिंग मशीन सासऱ्याची, भांडे सासऱ्याचे, गॅस सासऱ्याचा, काम कराय पुरगी सासऱ्याची. मात तुम्हाला काय न्याय बोला? काय म्हणजे जगाचा न्याय? पण एखादं मला पुस्तक आणून दाखवा ज्यात लिहिलंय की हुंडा देणं पद्धत आपल्यातली आहे. हे पुस्तक आणून दाखवा. धर्मातलं असावं, लिखित नसावं, शास्त्रातलं असावं, वेदातलं असावं. बाईचा पैसा लय त्रास देतो.
हा मी नाही, शास्त्र सांगतं उत्तमम स्वर्जितम कष्टम मध्यमम पितु अर्जितम अधम मातृवित्त स्त्री वित्त अधमाधम. जो स्वतःच्या कष्टावर जगतो ना त्यांना आरती शिडी खाऊ द्या, पण जगाच्या बापाच्या दारात तो उत्तम पुरुष मानला जातो, त्याला वैकुंठ वास आहे जो स्वतःच्या कष्टावर जगतो. जो बापाच्या इस्टेटीवर आईट करतो तो मध्यम आहे, जो भावाचं खातो तो आधम आहे, आणि जो बायकोचं खातो तो आधमाधम आहे. त्याला जिंदगीवर त्रास आहे, बायकोचं रूप काय घालणार, जिंदगी झोप नाही लागणार माणूस. हे मी नाही, शास्त्र सांगतंय. त्याच्यामुळे बघा आता तुम्ही काय माघार देणार नाही, पण नका घेऊ इथून पुढे. तुम्हालाही सांगते माहिती, खरंच विनंती आहे, घर सुखी ठेवायचं असेल तर काही गोष्टी पाळा. आपल्या हिंदू धर्मात कर्माचे प्रकार, प्रायश्चित्त कर्म, नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि सामर्थ्याने निषेध कर्म. काम्य कर्म उदरनिर्वाहासाठी केलं जातं ते कर्म. नित्य कर्म हरिपाठ, काकडा, ज्ञानेश्वरी वाचन ही नित्य कर्म झाली. प्रायश्चित्त कर्म जे चुकलंय त्याच्यासाठी आपण एखादं कर्म केलं तर ते प्रायश्चित्त कर्म. नैमित्तिक कर्म निमित्तानं केलेलं कर्म नैमित्तिक कर्म. आणि निषेध कर्म जे करायचं नाही ते कर्म. आता बघा, जे करायचंय याच्यापेक्षा जे करायचं नाही ते पटकन कळलं पाहिजे. कारण काय होतंय, आम्ही टाळणं फार कमी, आमच्याकडे टाळणी ही पद्धतच नाही आमच्याकडे. आपल्याकडे 7 गोष्टी चालत नाही चालत. आपल्या हिंदू धर्मात 7 गोष्टी सनातनात चालत नाही. दुतच्च मासम मदिराच्च वेश्या मृगयात चौर्यम परदान सेवा एतानी सप्त व्यसनानी लोके घोराती घोरम नरकम नयंती. 7 गोष्टी घोर नरकात नेतात. हे निषेध कर्मातले कर्म आहेत. हे 7 कर्म जो कुणी केले, या 7 गोष्टीतली एक गोष्ट जरी केली तरी आयुष्यभर माणसाला त्रास होणार. कुठल्या 7 गोष्टी अनुभवून आहेत का? पहिला, मांसाहार. दुतच्च मांस नाही चालत, आपल्या मांसाहार चालत नाही. होय, खाणारी पिणारी शब्दाच्या पंक्तीत सुद्धा म्हणतात वर चितर्री तर्री द्या असा शब्दात तरीच खाणायची. काय जिभेला जरा तरी कंट्रोल. सात्विक आहारात तरी काही कमी आहार आहेत का दादा? अरे म्हणाल तेवढा खाल ना. 70 वर्षाचे शेजार मामा 2 हातानं दामपट्टा चालवायला लागले, 10 शत्रूला एकटे पुढे पडायचे. शुद्ध शाकाहार. जे मावळे आपलं शरीर सुदृढ करत होते ते शुद्ध शाकाहारावर. का रे बाबांनो, का? पुरुषांचं मरू द्या, काच्या घरातल्या बायका खतरनाक आहेत. काच्या घरातली बाईच म्हणते रविवार आज आला की मी त्याला आवडतंय मी चांगलं करते. बरं तुझ्या हाताला हेच चांगलं जमत आहे, दुसरं बरं काही चांगलं जमत नाही तुझ्या हाताला. जरा पुरणपोळी, पुरी भाजी, काही वेगवेगळे पदार्थ करत जा ना. हेच 4 माणसात नवरा कौतुकाने सांगतो आमची बायको नॉनव्हेज चांगलं करते. हा भामट्या एवढं जमतो तुझ्या बायकोला, त्याच्यामुळेच तो सुखात आहेस बघ. कौतुक करायची गोष्ट. आणि ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे त्या गोष्टीचा स्वाभिमान काय मिळत आहे तुम्ही? नंबर वाटतं मला आजकालच्या तरुणांचं सुद्धा हे स्टेटस ठेवताय. आज ही थाळी खाल्ली, उद्या ती ढवाला हाणला, उद्या ती हाणला. ही काय स्टेटस ठेवायची गोष्ट आहे ही? हा, अरे दारू पिता स्टेटस ठेवता, ही खांबा घेतला, ती खांबा घेतला. लाज कुठल्या तरी गोष्टीची शरम असावी रे. जे नाही चालत ते नाहीच चालत. पहिला मांसाहार, दुसरं मदिरा. मदिरा तोंडात नाही कळलं तर ऍक्शन न कळेल. 90 सॉरी हा खांबा हे 90 सोशल मीडियाची गुरुबा मारायचं अवघड आहे रे. दारू चालत नाही. पहिला मांसाहार, दुसरं दारू, तिसरं जुगार, चौथं शिकार, 5वं चोरी, 6वं परस्त्री गमन, 7वं वेश्यागमन. आपल्या हिंदू धर्मात या 7 गोष्टी केल्या तर त्या माणसाला आयुष्यभर त्रास आणि क्लेश नाही झाला. परस्त्री गमन नाही झालं. काय राहिलंय, काय करायचं राहिलंय यातलं सांगा ना. ह्या 7 गोष्टीतलं जे करायचं नाही ते सोडा, काय करायचं राहिलं ते सांगा बाबा. ठेवलं का? नका ठेवलं. मला सांगा सौख्य होता विनाकारण डबल आवाज झाला. विठ्ठला सीतामाईचं अपहरण केलं. अजून ते काही नाही. या माईक सारखं जीवन आहे, कधी शिटी वाजल काय भरोसा नाही. चांगलं चलतंय त्यावर घ्या की नाही या विषयाकडे. चल, सीतामाईचं अपहरण केलं म्हणून दरवर्षी रावण जाणणारे आपण स्वतःला हिंदू म्हणून घेतो. कधी स्वतःच्या मनातल्या रावणाचा विचार केलाय का?
मी बरं आहे का बाबा? मी वागतो ते योग्य आहे? माझी जी नजर आहे योग्य आहे? अरे कधी कधी असं वाटतं तुमच्यापेक्षा तो बिचारा बरा होता रावण रे, त्याला मर्यादा तरी करायची. मंदोदरी रावणाची पत्नी विचारते रावणाला, स्वामी सीताबाई सारखी देखणी स्त्री ताब्यात आहे तुमच्या, कधी उपभोगाचा विचार नाही का आला? छे ग, का हो? मला तुमची नजर माहित नाही का? वासनेपोटी हजारो बायका केल्यात तुम्ही, वासनाधीन आहात तुम्ही. सीताबाई विषयी कधी असं मनात आलं नाही? आलं तरी मी मनाला रोखलंय. का बरं? घाबरता का रामाला? अगं बाई, रामाला घाबरत असतो सीताबाईचं अपहरणच केलं नसतं. माझ्या बहिणीचा अपमान केला, जगाला माझं सामर्थ्य दाखवायचं होतं. रामापेक्षा मी श्रेष्ठ हे जगाला पटवून देण्यासाठी सीताबाईचं अपहरण केलं. पण खरं सांगू काय, त्यांच्या काळात भिक्षुक म्हणून होते. भिक्षाम दे ग माई म्हटलो ग त्यांना. अगं जेव्हा आई म्हटलो त्यांच्यावर वाईट नजर टाकावी इतकी बेकार आवडत तर रावणाची पण नाही की ग. त्यालाही कळतं ज्याला आई म्हटलं त्याला आईच म्हणावं, त्याला ताई म्हटलं त्याला ताईच मानावं. आमचे म्हणायलाच आई ताई म्हणतात. नजरेची गॅरंटी मी तर देऊ शकत नाही बाबा. आणि या गोष्टीमध्ये जर तुम्ही रमत आहे तर कुठल्या अर्थाने तुम्ही आणि आम्ही परमार्थिक आहोत? कुठल्या अर्थाने तुम्ही आणि आम्ही वैष्णव आहोत? आणि मग कुठल्या अर्थाने आपण आनंदाची अपेक्षा करतोय? जे करायचं नाही ते करतोय, जे करायला पाहिजे ते करत नाही, ज्या पद्धतीने करायला पाहिजे त्या पद्धतीने करत नाही. बरं, सामर्थ्याने जिथे रमायला पाहिजे तिथे रमत नाही. मग कुठल्या अनुषंगाने ते आनंद देईल असा विचार करताय? हे तुमच्यावर आहे. आता बायका ऊर बडवतात बघा. ऊर बडवणं म्हणजे छाती बडवणं. देवानं माझं वाटतं केलं, देवान केलं ना, देवान कसं केलं बरं? हा, इमानदारीनं सांगा, माझी शेवटची ज्ञानेश्वरी कधी वाचली? हरिपणाचा अभंग शेवटचा कधी तोंडात आलाय? नित्यकर्मातलं कुठलं कर्म करताय तुम्ही? शेवटचा काकडा कधी बनलाय तुम्ही? शेवटचं आई वडिलांना चांगलं कधी बनलाय तुम्ही? आता ते मरू द्या, घरातले विषय तरी शेवटचं चांगलं कधी बोललात का तुम्ही? देवानं तुमचं चांगलं करायला आपली वागणूक बघा ना. अगं लोकांचं कुठतो हे काय कमी, आपण आपल्या घरच्यांना सुद्धा सोडत नाही. कधी सासूच्या विषयी चांगलं बोललात तुम्ही? 4 शब्द की नाही बाबा बरी आहे माझी सासू, बरी म्हणते मी, चांगली तर बोलू द्या, बरी माझी सासू, बरा आहे माझा सासरा. कायम कुठतो का आपण? आणि या गोष्टीमुळे आपल्याला त्रास आहे, याच्यामुळे आपल्याला वेदना आहे. तुम्ही आणि मी आपल्या दुःखाचा आपण स्वतः आहोत आणि त्यात सुख मिळवायचं आहे. तर विनंती एवढीच आहे, चरणी जगन्नाथा सुखी व्हायचं ना तुम्हाला. तुम्ही सुखाची व्याप्ती वेगळीकडे शोधताय. तुम्हाला सुख मिळवायचं असेल, आनंदाचे डोही आनंद तरंग आनंद चंग आनंद तिसरा नाम घोष करू तेने सुद्धा चित्ता समाधान सर्व सुखाले आलो, सगळ्या सुखाचे अधिकारी व्हा, अखंडित व्हा. कालांतरापुरते नाही, अखंडित सुखी होण्यासाठी तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे. माय जगन्नाथ याच्याशिवाय बोली नाहीये माझं. तर आपली अवस्था अशी येते, केडू जरी कापडाचे परी लहरिया येता होती असाच. अंधारात कापड जरी हल्ला तरी आपण त्याला साप म्हणतोय, कारण आपली नजरच तेवढी असफल आहे. आपण सगळं खोटं खरं दिसतंय. संकल्पे सृष्टी घडी सभेची विकल्पोनी बोडी मनोरथांच्या उतरंडी उतरी रचित. मनावर चालणारी माणसं आहे आपण. एका मिनिटात रंग मन काही स्थिर आहे का? कल्पनिक निर्माण करतो ते. कल्पना निर्माण केलं, कल्पनेत कुठे आनंद आहे? विवेकाते उलवी संतोषाशी चाल लावी, पैसे जे तरी हिंडवी दाही दिशा. असलं मन आहे, याच्या नादी लागून कुठं सुखी होता येत असतं का? मग म्हणलं आता कुठे धावे म्हण तुझे चरण देखली या भाग गेला, तुझ्या चरणी मन रमवलं यादी गुण माझे गेले. मी कोण कुठला कळलंच नाही, मला लक्षात राहिलं माया जगन्नाथ मी मूळ लक्षात ठेवू. पुढचा विचार नाही केला. काय कमी केलं देवाने सांगा ना बघा. कुठे कमी पडला परमात्मा? विठ्ठल कोणीच दैवत विठ्ठल वीत होत चित्त विठ्ठल माय बाप चुलता बहीण बंधू भ्राता सर्वस्वी झाला की माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. तू गुरु बंधू पिता तू आमची इष्ट दैवता तुझा लक्ष दाखवले आहोते. गुरु बंधू माय बाप सगळं झालास की विठ्ठला. काय कमी पडलंस? पण आम्ही साधे कृतज्ञ सुद्धा राहिलो नाही त्या बाबतीत. कृतज्ञता सुद्धा नाही आमची. हे जे काही चाललंय ना हे त्याच्यामुळे मीरा की कृपा